नमस्कार, मी मनीषा बोरसे. जनवार्ता बातमीपत्रात आपले स्वागत. पाहूयात पुण्यातील विशेष घडामोडी. मराठी बांधकाम व्यावसायिक संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संवाद विकासाच्या या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. शहराचा विकास आराखडा तयार करताना प्रचलित पद्धतीमध्ये परिवर्तन करण्याची आवश्यकता आहे. विकास आराखडा हा व्यक्तिनिरपेक्ष असावा आणि निश्चित कालावधीतच तो पूर्ण व्हावा, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. शहराला प्रास्ताविक विकास आराखड्याला 6 महिन्यात मंजुरी देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान मराठी बांधकाम व्यावसायिकांच्या अडचणी दूर करण्यात येतील, असंही मुख्यमंत्री यांनी यावेळी सांगितलं. मराठी बांधकाम व्यावसायिक संघटनेच्या वतीने संवाद विकासाचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री यांनी सांगितलं. पालकमंत्री गिरीश बापट, पाटबंधारे राज्यमंत्री शिवजय शिवतारे, समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, मराठी बांधकाम व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष सुधीर दरोडे, कार्याध्यक्ष गजेंद्र पवार, उपाध्यक्ष जितेंद्र सामंत, संस्थापक अध्यक्ष S.R. कुलकर्णी, खजिनदार ज्ञानेश्वर घाटे, संदीप कोलटकर यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. शहराच्या सुनियंत्रित विकासासाठी PMRDA डाऊन प्लॅनिंग स्कीम प्रीमियमची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करण्यात येणार आहे, असे फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केलं. विकास आराखडा हा व्यक्तिकेंद्रित असल्याचे दिसून येत आहे. जमिनीच्या वापराबाबतही संभ्रमावस्था असून यापुढील काळात प्रचलित पद्धतीमध्ये परिवर्तन करावे लागणार असल्याची माहिती गिरीश बापट यांनी यावेळी दिली. एक काळ जरूर असा होता की मराठी माणसाचा व्यवसायाशी फार संबंध नव्हता, पण मराठी माणसाने मनात आणलं की तो अटके पार झेंडे लावतो, हा मराठी माणसाचा इतिहास आहे. आणि एकदा त्यांनी व्यवसायात उतरायला सुरुवात केल्यानंतर आज जगातल्या सगळ्या व्यवसायांमध्ये मराठी माणसाने आपलं नाव मोठं केलं आहे. त्या व्यवसायाला नवीन आयाम दिला आहे आणि मराठी पाऊल हे पुढेच पडत राहील, हे अधोरेखित करण्याचं काम हे मराठी व्यावसायिकांनी केलं आहे. आणि म्हणून मराठी बांधकाम व्यावसायिकांना मी या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा देतो. वर्षापूर्वीचे आहेत, काही 5 वर्षापूर्वीचे आहेत आणि एक तर 20 वर्षापूर्वीचा विकास आराखडा देखील राज्य सरकारकडे मंजुरीच्या प्रतीक्षेत पडला होता. आता 7-7, 8-8 वर्ष जर विकास आराखड्यांना आम्ही मान्यता देणार नाही, त्याच्यावर जर आम्ही निर्णय करणार नाही, तर 7 वर्षानंतर 6 वर्षानंतर ज्यावेळी आम्ही त्याला मान्यता देतो त्यावेळी जे ॲक्च्युअल लँड यूज विकास आराखडा तयार करताना त्या ठिकाणी दाखवलेलं असतं त्याचा वेगळाच वापर झालेला असतो. आणि त्यामुळे ज्या दिवशी विकास आराखडा मंजूर होतो त्याच दिवशी मोठ्या प्रमाणात अनियमित बांधकाम हे त्या ठिकाणी तयार झालेलं असतं आणि त्या दिवशीपासनं त्या बांधकामाच्या नियमितीकरणाची योजना ही आपल्याला पुन्हा तयार करावी लागते. आणि म्हणून विकास आराखडा मंजूर करण्याची जी प्रक्रिया आहे ही याला एक निश्चित कालावधी असला पाहिजे. राज्य सरकार असेल, महानगरपालिका असेल, यांनी एका निश्चित कालावधीमध्ये हा विकास आराखडा तयार केला पाहिजे. मुळामध्ये पुण्याच्या विकास आराखड्याला राज्य सरकारकडे घेताना आम्हाला काही आनंद नव्हता, कारण मी या मताचा आहे की त्या शहराचं प्लॅनिंग त्या शहराने केलं पाहिजे आणि शहराचं प्लॅनिंग करण्याचा सगळा अधिकार हा शहरातल्या लोकप्रतिनिधींचा आहे आणि त्या लोकप्रतिनिधींची बॉडी म्हणून तो महानगरपालिकेचा आहे. आणि त्यामुळे मी स्पष्टपणे या मताचा आहे की अशा प्रकारच्या सगळ्या प्लॅनिंगचा अधिकार हा महापालिकेचाच असला पाहिजे. पण दुर्दैवाने इतकी वर्ष तो महानगरपालिकेमध्ये रेंगाळत राहिला आणि सगळ्या लिमिट्स पार झाल्यानंतर, सगळे म्हणजे दिवसांचे कन्सेशन्स दिल्यानंतर देखील ज्यावेळी असं लक्षात आलं की आता हा विकास आराखडा काही या ठिकाणी होत नाही, त्यावेळी राज्य सरकारने तो आपल्या ताब्यात घेतला, त्याच्यावर एक समिती बसवली आणि आता ही समिती त्याची स्क्रुटिनी करून 6 महिन्याच्या कालावधीमध्ये तो मंजुरी करता आमच्याकडे पाठवेल. आणि मी आपल्याला सांगतो की या समितीने स्क्रुटिनी करून पाठवल्यानंतर आम्ही त्याला बिलकुल वेळ त्या ठिकाणी घालवणार नाही, तातडीनं त्याला मान्यता देऊ. आपल्याकडे जेवढ्या जास्त प्रभावीपणे TP स्कीमची अंमलबजावणी होईल. म्हणजे परवा तर आम्ही PMRD मध्ये बसलो होतो, झगडे साहेब तेव्हा जॉईन नव्हते झाले पण कलेक्टर आणि हे होते,
की गावठाणं जिथे काही ठिकाणी आहेत आणि रस्त्याचे मोठे प्रॉब्लेम आहेत तर 5 एकराची देखील टीपी स्कीम करून टाकू, काही प्रॉब्लेम नाही त्या. असं कुठे की 40 आणि 50 आणि 100 एकराचीच केली पाहिजे. खूप फायदे त्याच्यामध्ये आहेत आणि म्हणून टीपी स्कीमची माननीय मुख्यमंत्री महोदय भविष्य काळात अंमलबजावणी करण्याच्या संदर्भात आपल्याला काळजी घ्यावी लागेल. पुण्यापुरतं थोडं SRAचा प्रॉब्लेम आहे. आता इतका मोठा प्रॉब्लेम आहे, मी काही तुम्हाला सगळं आता सांगत बसत नाही, पण बांधकामं थांबलीत हे नक्की आहे. झोपडपट्टी वासियांच्या जिथे स्कीम झाल्या, मग ते रूल बदलण्याचा विषय असेल, अनेक विषय त्याच्यात आहेत. आपण थोडंसं याच्यात अधिक लक्ष SRमध्ये जर घातलं तर जो गरीब झोपडपट्टीतला माणूस आहे, जो स्वप्न बघतोय मला घर लवकर मिळेल, त्याच्या संदर्भामध्ये आपण निर्णय करा. आणि एक माझ्या मनात वाटतं, ते मी CM साहेबांशी पण बोललो, की आता जे प्रीमियम वगैरे घेतोय, पैसे शासन घेतोय स्क्रुटिनी फीच्या माध्यमातून असेल, बाकी कशातनं, तर महानगरपालिका दोन्ही पिंपरी चिंचवड आणि PMRDA ह्याच्यामध्ये प्रीमियम आणि बाकीच्या मार्गातनं निर्माण होणारा पैसा हा इयरमार्क करून फक्त इन्फ्रास्ट्रक्चर करताच वापरावा अशी माझी इच्छा आहे. रुपी बँकेतील घोटाळ्याच्या संदर्भात डॉक्टर संजय भोसले यांच्या विरोधात पुणेकर कृती समितीच्या वतीने मानपत्र देऊन निषेध व्यक्त करण्यात आला. रुपी बँकेत गरीब आणि सामान्य नागरिकांची ठेवी ठेवल्या आहेत, त्यामुळे गरिबांचा पैसा सहकार खात्यामुळे अडकून पडला आहे. रुपी बँक वाचवण्याच्या संदर्भात सरकारने कुठलीही भूमिका घेतली नाही. डॉक्टर संजय भोसले सारख्या अधिकाऱ्यांची नेमणूक करून 2 वर्षाच्या कारकिर्दीत बँकेच्या ठेवीदारांना त्रास दिला गेला. याचा निषेध करीत पुणेकर नागरिक कृती समितीच्या वतीने डॉक्टर संजय भोसले यांना मानपत्र देऊन निवेदन देण्याचा प्रयत्न झाला. डॉक्टर भोसले यांनी कर्ज व न्याय वसुली एकत्र करून कर्ज व व्याज वसुली करून आपण रुपीला खड्ड्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्याऐवजी उलट कर्जदारांना सूट दिली. भ्रष्ट संचालकांवर कारवाई करायला हवी होती. कर्जबुडत्या व्याजदारांना कारवाई करून 1800 कोटी रुपये वसूल करायला हवे होते. मात्र हे न करता खिसे भरण्याचं काम त्यांनी केलं. म्हणून डॉक्टर भोसलेंना मानपत्र देण्यात येत असल्याचं माहिती पुणेकर नागरिक समिती वतीने देण्यात आली. बारामतीचे वैभव कर्तृत्ववान डॉक्टर संजय भोसले यांसी रुपीच्या लाखो खातेदारांचा, ठेवीदारांचा एवढेच नव्हे तर लाखो मतदारांचा कौल घेऊन अच्छे दिनाचे स्वप्न दाखवत निवडून आलेल्या राज्याचे मुख्यमंत्री, पुण्याचे पालकमंत्री, भारतीय प्रशासकीय सेवेतून आलेले सहकार आयुक्त या सर्वांना, तसेच पदवीधर मतदारसंघातून पदवीधरांना म्हणजेच सुशिक्षित मतदारांना स्वप्न दाखवत निवडून आलेल्या व सहकार खात्याची धुरा ज्यांच्या खांद्यावर ठेवण्यात आलेली आहे अशा राज्याच्या सहकार मंत्र्यांना बनविण्याचे कर्तृत्व आपण दाखवले आहेत. त्याबद्दल आपला गौरव करण्यास आम्हाला परमानंद होतो आहे. यापूर्वी आपण सुवर्ण सहकारी बँकेवर प्रशासक होतात. या बँकेच्या मृत्यूनंतर तिच्या ठेवीदार, खातेदार व कर्मचाऱ्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला असताना आपण आपल्या अंगच्या गुणांचा खुबीने वापर करून सुवर्णच्या स्मृती सांभाळण्यासाठी इंडियन ओव्हरसीजच्या गळ्यात घातल्या व हाच आपला गुण हेरत राज्याच्या तत्कालीन उपनेतृत्वाने रुपीचे खरकटे काढून स्वच्छ करण्याची विशेष जबाबदारी आपण बारामतीचे सुपुत्र असल्याने व खरकटे काढण्याच्या आपल्या अंगी असलेल्या उपजत गुणांचा विचार करून आपल्यावर सोपवली. इथल्या संचालकांनाही कळलं पाहिजे आपण कोणाला शिरावर घेतलेला आहे आणि यांची पूर्वीची कारकीर्द काय सांगते. फक्त बारामतीचे आहेत एवढंच फक्त पुरेसं नाही आहे कारकीर्द गाजवायला. ते बारामतीचे असतीलही, ते बारामतीचे आहे, त्याच्यात त्यांचं कर्तृत्व काही नाही. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची.
युनिक अकॅडमीच्या वतीने भारत वार्षिकी पुस्तकाचे प्रकाशन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. केंद्रातील नवे सरकार देशाचा मूळ गाभा बदलण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यासाठी आगळेवेगळे प्रयोग केले जात आहेत. देश एकसंध राखण्यात देशाची लोकशाहीचे मोठे योगदान आहे. मात्र आपल्या मर्जीतील अधिकाऱ्यांना जवळ आणण्याच्या प्रकारामुळे देशाचे भवितव्य धोक्यात आले आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. युनिक अकॅडमीच्या वतीने भारत वार्षिकी पुस्तकाचे प्रकाशन चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, संचालक तुकाराम जाधव, विजय कुंजीकर, मल्हार पाटील, परिवर्तनाचा वाटसरू अभय कांता यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. अन्य देशांमध्ये प्रमुख परदेशात जाताना त्या देशाचे सेल्समन म्हणून जात असतात. आपल्या प्रत्येक दौऱ्यात आपल्या देशातील कंपन्यांना त्या देशातील ऑर्डर कशा मिळतील हे पाहतात. परंतु मोदी मात्र खरेदीदार म्हणून परदेशात जातात. परदेशी जाऊन त्यांचीच उत्पादने खरेदी करतात किंवा मदतीच्या धनादेश वाटत सुटतात. मात्र अदानीसारख्या उद्योग समूहाचा फायदा सोडला तर देशाच्या परकीय गुंतवणुकीत वाढ झाली नसल्याचंही चव्हाण यांनी यावेळी सांगितलं. आज व्हॉट्सअप, फेसबुक भारतात वापरता येत असून निवडणुकीत याचा वापर सर्वात जास्त झाला. ही माध्यमेच आज पुरोगामी चळवळीविरुद्ध वापरली जात असून देशासमोर एक धोका आहे, असं मत यावेळी कुमार केतकर यांनी व्यक्त केलं. याची खरंच गरज होती आणि तो आज एक कुणी भरून काढलेली आहे असं म्हटलं तर काही वावगं होणार नाही. म्हणून मी त्या उपक्रमामध्ये ज्यांचा हातभार लागलेला आहे त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो. आमच्या सर्वांच्या करताच मला देखील निश्चितच उपयोगी पडेल. कारण भारतातले इंग्रजी भाषेतले ईबुक असतात, पण कित्येक वेळाला मराठी प्रतिशब्दाची आम्हाला अडचण नाही. तर कुमारजींना वगैरे काही अडचण येत असेल ते मराठीतच फार लेखन करतात, पण मला तरी कित्येक वेळाला अडचण येते अगदी योग्य तो प्रतिशब्द शोधायची. त्यामुळं मराठीतच जर ते वाचलं तर मग काही अडचण येणार नाही. अर्थातच आज मला एक विषय देण्यात आलेला आहे. मी जेव्हा चर्चा केली तेव्हा विषय वगैरे काही ठरला नव्हता, पण त्यावेळेला मी सध्या परिस्थितीवर बोलेन असंच मला वाटलं होतं. उदारीकरणानंतर लोकशाहीचा रोल काय असेल, महत्त्व काय असेल, गरज काय असेल याबद्दल बोलायला सांगितलेलं आहे. अर्थात मला एका दृष्टीनं माझा बराच अनुभव आहे या विषयावर, कारण मी दिल्लीमध्ये प्रधानमंत्री कार्यालयामध्ये राज्यमंत्री असताना काही दिवसानंतर, आणि ज्याचा अनेकांनी उल्लेख वेगवेगळ्या प्रकारे केलेला आहे, जी ब्रिटिशांनी निर्माण केलेली इम्पिरियल सिव्हिल सर्व्हिस, जी पुढं ईस्ट इंडिया 1948 जानेवारीमध्ये 3 जानेवारीला महात्मा गांधींची हत्या झाल्यानंतर त्याचे जे काही थोडेफार निकष बदलले, त्यांच्या मृत्यूमुळे नव्हे, एकूणच जेव्हा असं त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला जो धोका प्रामुख्याने ब्रिटिश साम्राज्यशाहीचा वाटत होते, एक म्हणजे ज्याच्यामुळे फाळणी झाली त्या मुस्लिम बहुसंख्य असलेल्या प्रदेशातून येणाऱ्या त्या राजकीय विचाराचं, आणि ज्यांनी गांधीजींची हत्या केली त्या विचारांचं, या दोन विचारांच्यामुळे किंबहुना फाळणी झाली होती. आणि महात्मा गांधींची हत्या झाल्यानंतर तो संघर्ष असा प्रकर्षाने आपल्या राज्यघटनेवरती एक अप्रत्यक्ष प्रक्रिया करणारा ठरला. किंबहुना असं म्हणता येईल की या दोन घटनांमुळे जरी सेक्युलर हा शब्द किंवा संज्ञा पहिल्या 1950च्या राज्यघटनेत दिसली नाही, तरी सेक्युलॅरिटी हा मुद्दा आला तो ह्या दोन अतिशय प्रक्षोभक अशा घटनांमुळे, फाळणी आणि महात्मा गांधींच्या हत्या. त्याच्या पुढचा भाग असा आहे की गांधीजी गेल्यानंतर 8च महिन्यांनी मोहम्मद अलीजी नाही गेले. रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडच्या वतीने कष्टकरी कामगारांना श्रमिक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया संलग्नित रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडच्या वतीने समाजातील कष्टकरी कामगार क्षेत्रात कष्ट करून आपली पुढची पिढी सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या यशस्वी घडविणाऱ्या कामगारांना श्रमिक पुरस्कार देण्यात येणार आहे। यावर्षी देखील श्रमिक पुरस्कार अप्पा मोहिते, बादशाह सय्यद, माधवराव बोलत, चंद्रशा दसाडे, महादेव अप्पा भगडे यांना रामदासजी आठवले आणि गिरीश बापट यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती कार्याध्यक्ष अविनाशजी मातेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली। यावेळी महेश शिंदे, संजय आलाड यांच्यासह अधिक कार्यकर्ते उपस्थित होते। कामगार आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली हे सर्व चालत असताना किती निरीक्षक नेमलेले आहेत। आता मला तर वाटते पुण्यामध्ये प्रत्येक महिन्याला आठवड्याला एक दोन कामगार बिल्डिंगवरून पडून मृत्युमुखी पडतायत, कुणी आजारी पडून मृत्युमुखी पडतायत। मग तो महाराष्ट्रीयनच असल्यावर त्याला मदत मिळते, महाराष्ट्रातला पुण्यातला असल्यावर त्याला मदत मिळते, पण पोट भरायला आलेली यूपी एमपी बिहारची जी कामगार आहेत त्या लोकांना काही मदत मिळत नाही। त्यांच्या मुलाबाळांचं पुनर्वसन सरकारने करावं। जो कामगार मेला, जो काम करत असताना कामगार मेला, पडून मृत्यू झाला, त्याच्या कामगाराचा मुलाबाळांचं पुनर्वसन काम करावं। त्यांच्या मुलाबाळांचं मोफत शिक्षण आणि पुढची जबाबदारी सरकारने घ्यावी। अशा अनेक जबाबदाऱ्या आहेत की जे करून सरकार त्याला टाळाटाळ करते। कामगार आयुक्तांच्या अनेक वेळा आम्ही भेटी घेतल्या आणि कामगार आयुक्तांना आम्ही सांगितलं की बाबा, कामगाराच्या सुरक्षेसाठी जे तुम्ही निरीक्षक नेमलेले आहेत ते निरीक्षक वेळेवर काम करतायत की नाही, ह्याच्यावर कोणी पाहणी करते की नाही। मग जर निरीक्षक काम करत असताना पाहणी करत असतील तर कामगारांच्या डोक्यामध्ये हेल्मेट, सेफ्टी बेल्ट, सेफ्टी जाळी बिल्डरांनी लावावी, दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावर जे दिलेले आहेत त्या ठिकाणी होणार। आता हा सन्मान होत असताना कामगारांचा मेळावा देखील आपण आयोजित केलेला आहे। केंद्र शासनाने नुकतेच शिक्षण हक्क कायदा काढला। 5 ते 14 वर्षाच्या मुलांना हे सक्तीचं शिक्षण केलं, परंतु त्याप्रमाणे बाल कामगारांना जे या ठिकाणी पारंपरिक व्यवसाय आहे अशा व्यवसायाला 14 पर्यंत या ठिकाणी वयाची अट टाकून त्यांना मदत करण्याची या ठिकाणी मुभा दिलेली। त्यामुळं या पारंपरिक व्यवसायाला मदत करण्याच्या दृष्टीने जर एखादा बालक 14 वर्षाच्या आतील जर मुलगा वडिलांना मदत करत असेल तर तो शिक्षणापासून वंचित राहणार आहे। म्हणून हा कायद्याचं जे वय 18 वर्ष आहे हे वय 18 वर्षांनी केलं पाहिजे असं या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी मागणी करणार आहोत। ठेकेदारी पद्धतीने जे कामगार भरले जातात, गेली अनेक वर्षापासून ठेकेदार पद्धतीने कामगार या ठिकाणी भरले जातात, परंतु त्यांना कायम स्वरूपाची नोकरी मिळत नाही आणि म्हणून जे ठेकेदारी पद्धतीने काम करतात अशा कामगारांना कायमस्वरूपी काम दिलं पाहिजे, त्यांना नोकरीची कायमची हमी दिली पाहिजे। अशा प्रकारचे काही ठराव आपण कामगारांच्या संदर्भात त्या मेळाव्यामध्ये करणार आहोत। आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन। समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना। कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स, तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज। बुकिंग साठी संपर्क 9850 937 373 9850 947 373। समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची। शिवमंगल नाट्यधारा यांच्या अंतर्गत अंजली कराडकर यांच्या जननी एकपात्री नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात येणार आहे। नवीन पिढीला साहित्याबरोबरच नाटकसृष्टी कळाली यासाठी नाटकातील अभ्यास करावा, त्यामुळे मुलांमधील स्टेज डेअरिंगबरोबरच अभ्यासात देखील मुलांना रस राहील, अशी माहिती नाट्य प्रशिक्षक अंजली कराडकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं। शिवमंगल नाट्यधारा यांच्या संस्थेच्या अंतर्गत नवीन पिढीला कलाकारांसाठी जननी या एकपात्री कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। मुलांमध्ये या नाट्य चळवळीबरोबरच प्रशिक्षणामध्ये वाचन आणि पाठांतराची सवय होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितलं। शिवमंगल नाट्यधारा या संस्थेच्या अंतर्गत अभिनय, लेखन, दिग्दर्शनाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे। भारतातील साहित्य मराठी, इंग्रजी, हिंदी या 3 भाषांमध्ये शिकवण्याची संधी यातून मिळणार असल्याचंही कराडकर यांनी यावेळी सांगितलं। प्रकट व्हायचंय आणि ह्या प्रगतीकरणासाठी एक व्यासपीठ उपलब्ध व्हावं
आणि म्हणूनच ती योजना आहे शिवमंगल स्वर नाट्यधारा यांची. सिम्बायसिस इंटरनॅशनल स्कूलमध्ये मी नाटक शिकवते. 9वी 10वी केम्ब्रिजचा अभ्यासक्रम आहे तो, युरोपियन थिएटर. आणि मग लक्षात आलं की नाटकाला जर जवळचा मित्र मानला तर मुलांच्या शिक्षणामध्ये आणि त्यांच्या स्टेज कॉन्फिडन्स, त्यांचा पब्लिक स्पीकिंग याच्यावर खूप उत्तम परिणाम होऊ शकतो आणि उत्तम व्यक्त होण्याची एक संधी नाटक आणि गाणं आपल्याला मिळवून देते. मग या दोन्हीची जर चांगली सांगड घातली तर तो कलाकार अतिशय प्रगल्भरित्या लोकांपर्यंत येऊ शकतो आणि पोहोचू शकतो. आणि म्हणूनच हे स्वरनाट्य धारा या दोन्हीचं, संगीत आणि नाटक याचं हातात हात घालून चालतील असा तो कार्यक्रम मी, असा व्यासपीठाचा ग्रुप मी सुरू करते आहे. यामध्ये उत्तम साहित्य मराठी भाषेतलं, हिंदीतलं आणि इंग्लिशमधलं लोकांपर्यंत पोहोचावं आणि अभिजात संस्कृती, अभिजात संगीत हे सुद्धा लोकांपर्यंत प्रभावीरित्या पोहोचावं ही धडपड चालू आहे. मुळात 3 अंकित संगीत नाटक जेव्हा होतं तेव्हा लहान मुलं आपली किती बघायला जातात किंवा तरुण पिढी किती बघायला जाते. पण मग हेच जर आपण छोटंसं बोनसाय आपण जर त्यांच्यापर्यंत पोहोचवलं तर सांगीतिक मूल्य आणि जुनं जे आपलं छान संगीत नाटक आहे ते लहान मुलांपर्यंत सुद्धा पोहोचेल. अप्पालोंढे खून प्रकरणातील 7 आरोपींना पकडण्यात ग्रामीण पोलिसांना यश मिळाल्याची माहिती पोलीस निरीक्षकांनी दिली. उरुडी फुरसंगी येथे झालेल्या कुख्यात गुंड अप्पा लोंढे यांच्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना शोधण्यात पोलिसांना यश आलं आहे. यामध्ये आतापर्यंत 7 आरोपी अटक करण्यात आले असून त्यातील 7 आरोपी पसार आहेत. पकडलेल्या 7 आरोपींकडून 2 बंदूक, 9 गावठी काडतुस आणि 2 कट्टे यांच्यासह 4 कोयते जप्त करण्यात आले आहे, अशी माहिती ग्रामीण पोलिसांकडून देण्यात आली. या खुनाविषयी अधिक तपास सुरू असून पोलिसांना अजून 7 आरोपी पकडण्यात नक्की यश येईल असंही यावेळी सांगण्यात आलं. आपल्याला यश मिळालेलं आहे. आमच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या अधिकाऱ्यांनी हा गुन्हा उघडकीस आणलेला. याच्यामध्ये आत्तापर्यंत 7 आरोपी अटक केलेले आहेत आणि अद्याप 7 आरोपी अटक करणं बाकी आहे. जे 7 आरोपी अटक केलेले आहेत त्यांच्याकडून आजपर्यंत 2 रिव्हॉल्वर, 9 गावठी कट्टे असे जवळपास 11 हत्यारं, 31 जिवंत काडतुसं, घटनास्थळापासून त्यांनी पळवून नेलेली 5 रिकामी काडतुसं किंवा ज्याला आपण पुंगळ्या म्हणतो ते, 2 मॅगझिन्स आणि 2 कोयते असा माल त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेला आहे. तपासामध्ये अप्पा लोंढेंच्या भावाचा 2002 साली जो खून झाला होता त्याच्यामधले ज्या आरोपींना जन्मठेपेची शिक्षा लागली होती ती 2006 साली उच्च न्यायालयाने त्याला स्थगिती दिली होती आणि आरोपींना जामीन दिला होता. त्याचा पाठपुरावा मयत अप्पा लोंढे हे करत होते आणि त्याचा राग आरोपींच्या मनामध्ये होता. त्याचबरोबर यातल्या काही आरोपींची जमीन ही मयत अप्पा लोंढे यांनी बळकावलेली होती, त्याचाही राग त्यांच्या मनात होता. असे हे सर्व लोक एकत्र आले आणि त्यांनी अप्पा लोंढेंचा खून केल्याचं तपासात निष्पन्न झालेलं आहे. याचबरोबर जनवार्ता बातमीपत्र संपले. नमस्कार.